महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अजितदादा पवार यांची आज बैठक झाली। बैठकीमध्ये यांनी एक निर्णय पार पडलेला आहे, म्हणजे बहिणींसाठी एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की एप्रिलचा जो हप्ता तुम्हाला आता वाटप होणार आहे तो 2100 रुपये प्रमाणे देणार, नक्कीच आम्ही देणार। अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की बहिणींना आम्ही जो हप्ता आता देणार आहोत 2100 रुपये प्रमाणे आम्ही हप्ता वाटप करणार आहोत। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता, आजच त्यांची बैठक झाली। बैठकीमध्ये हा निर्णय पार पडलेला आहे, पण त्या बैठकीमध्ये एक निर्णय सुद्धा पार झालेला आहे की सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। आता आदित्यताई तटकरे हे सुद्धा बैठकीमध्ये त्यांच्या सोबत आहे आणि त्यांनी सूचना दिली आहे, ही माहिती दिलेली आहे आदित्यताई तटकरे यांनी की सर्व बहिणींना आम्ही एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। काही बहिणींना या योजनेपासून काढलेलं आहे, तर कोणाला या योजनेपासून काढण्यात आलं आहे आणि पैसे कसं वाटप होणार आहे, एप्रिलचा हप्ता आता 2100 रुपये प्रमाणे देणार का 1500 रुपये प्रमाणे देणार, असं काही त्यांनी एक लिस्ट बनवून ठेवलेली आहे। ती लिस्ट मी तुम्हाला दाखवतो बघा। काय इथं माहिती काय आली आहे, एप्रिलचा हप्त्यासाठी 4 वेगवेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत बघा। आता या 4 याद्यांमध्ये इथं पाहू शकता तुम्ही 4 नवीन याद्या तयार झालेल्या आहे। या 4 याद्यांमध्ये नाव ज्यांचं असेल, कोणाचं पहिली यादीमध्ये असेल, कोणाचं दुसऱ्या यादीमध्ये, कोणाचं तिसऱ्या यादीमध्ये, कोणाचं चौथ्या यादीमध्ये। तर पहिल्या यादीमध्ये जर नाव असेल तर त्याच बहिणींना 2100 रुपये मिळणार आहे, असं अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय। आता यामध्ये स्पष्टपणे आपल्याला माहिती आहे की पहिल्या यादीमध्ये असणाऱ्या महिलांना 2100 रुपये मिळणार आहे बघा। आता ज्या बहिणींचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं असेल त्यांना 2100 रुपये अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं, त्यांना 2100 रुपये प्रमाणे आम्ही वाटप करणार आहोत। आता पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव असणे गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आता दुसऱ्या यादीमध्ये जर नाव असेल बघा, लक्षपूर्वक ऐका, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। दुसऱ्या यादीमध्ये जर महिलांचं नाव असेल तर त्यांना 1500 रुपये मिळणार। किती मिळणार? 1500 रुपये। पहिल्या यादीमध्ये असेल तर 2100 रुपये, दुसऱ्या यादीमध्ये असेल तर 1500 रुपये मिळणार। त्याचसोबत आता तिसऱ्या यादीमध्ये 4 याद्या टोटल तयार झालेल्या आहे। आता तिसऱ्या यादीमध्ये जर महिलांचं नाव असेल तर त्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आहे दर महिन्याला बघा। लक्षपूर्वक ऐका, 500 रुपये तिसऱ्या यादीमध्ये नाव असेल तर 500 रुपये, आणि सोबत चौथ्या यादीमध्ये जर नाव असेल, चौथ्या यादीमध्ये जर नाव असेल तर त्यांना आता अपात्र असणार आहे बघा। चौथ्या यादीमध्ये जर नाव असणार आहे त्यांना आता 1 रुपये सुद्धा मिळणार नाही, म्हणजे त्या बहिणी आता अपात्र ठरणार आहोत। असं शासनाने 4 याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। या 4 याद्यांमध्ये तुमचं नाव जर पहिल्या यादीमध्ये आलं तर 2100 रुपये, दुसऱ्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला 1500 रुपये, तिसऱ्या यादीत आलं तर 500 रुपये, चौथ्या यादीत आलं तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र करण्यात आलेलं आहे। म्हणजे तुमचं नाव नेमकं कोणत्या यादीमध्ये येणार आहे ते लक्षपूर्वक ऐका। 2100 रुपयाच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यासाठी हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पूर्ण पहा बघा। तुमच्यासाठी माहिती सांगतो मी। आता पहिल्या नंबरमध्ये म्हणजे तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे जर हप्ता घ्यायचा असेल, पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव घेऊन जायचं असेल तर तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येईल आणि तरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार आहे। ते काय काम असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओला नक्की आताच्या आता लाईक करून द्या, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन येत असतो, म्हणून आताच्या आता व्हिडिओला लाईक करा। चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बघा। महत्त्वाची माहिती काय आली आहे, आता जो हप्ता वाटप होतोय हा 10वा हप्ता असणार आहे आणि याची यादी तयार करण्यात आलेली आहे बघा। यादी जी तुम्हाला आता दाखवतो मी, या यादीमध्ये नवीन यादी जी आता तयार झालेली आहे 10व्या हप्त्याची, एप्रिलच्या हप्त्याची, या यादीमध्ये 4 याद्या असणार आहे। यामध्ये तुमचं नाव कुठे येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता या यादीमधून एक डाटा आपल्याकडे आलेला आहे, तो म्हणजे 53 लाख बहिणी अपात्र आहे का बघा। एक मोठा प्रश्न येतो की या ज्या याद्या आलेल्या आहेत यामध्ये एक प्रश्न येतो की 53 लाख बहिणी अपात्र आहेत का। काही बहिणींना अपात्र असूनही फक्त म्हणजे पात्र असूनही फक्त 500 रुपये मिळणार का बघा। इथं लक्षपूर्वक ऐका, काही बहिणी बघा, काही बहिणी पात्र असूनही फक्त 500 रुपये, म्हणजे त्यांना 1500 रुपये आता मिळत होते, तर काही बहिणी पात्र असूनही फक्त 500 रुपये त्यांना मिळणार का, आणि 53 लाख बहिणी खरंच अपात्र ठरले आहेत का, ही सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आता हप्ता जो वाटप होतोय 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे सुरू झाला। पहिल्या टप्प्यात 6 जिल्ह्यात असणार आहे बघा। पहिल्या जिल्ह्यात
पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यांची यादी आली आहे। 6 जिल्ह्यांमध्ये 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे वाटप होणार आहे। या 6 जिल्ह्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि यामध्ये सर्वात मोठा प्रश्न येतो की 4 नव्या नियमांमुळे बघा 4 नियमानुसार काही बहिणींना 2100 रुपये, तर काही बहिणींना फक्त 500 रुपये, तर काही बहिणींना फक्त 0 रुपये मिळणार आहे। बघा या 4 जे नियम लागू केलेले आहे याच्या कारणानिमित्त काही बहिणींना 2100 रुपये येत आहे, म्हणजे फायदा सुद्धा होतोय। तर काही बहिणींना फक्त 500 रुपये, तर काही बहिणींना 1 रुपये सुद्धा मिळत नाही या 4 नियमामुळे। या 4 नियम कोणते आहेत, या नियमांचं पालन कसं करावं लागतं आणि या नियमांमुळे कसं बहिणींना पैसे पण वाढत आहेत आणि कसं पैसे सुद्धा कमी होत आहे। लक्षपूर्वक ऐका नियम काय आले आहे। आता काय म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं आहे, आता तुम्हाला 2100 रुपये येणार की 500 रुपये येणार की 1 रुपये सुद्धा येणार नाही, यासाठी 4 नियम लक्षपूर्वक तुम्ही बघा हे 4 नियम तुमचं लक्षपूर्वक ऐकून घेणं गरजेचं आहे। हे 4 नियम जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले नाही, याचं पालन केलं नाही, तर तुम्हाला हप्ता तुमचा ठरणार आहे या 4 नियमांमुळेच। म्हणून लक्षपूर्वक हे 4 नियमांचं तुम्ही पालन करणं गरजेचं आहे। त्यासाठी वारंवार आपल्याकडे अटी वगैरे आलेले आहेत, सर्व अटी वगैरे तुम्हाला वाचून दाखवतो। साहेबांनी जे आता बैठक झाली, बैठकीमध्ये जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयाबद्दल तुम्हाला पूर्ण स्पष्टपणे सांगून देतो की कोणाला 2100 रुपये मिळणार, कोणाला 1500 रुपये मिळणार। एप्रिलच्या हप्त्याचे वेळापत्रक तयार, 4 ते 5 दिवसात सर्व बहिणींना पैसे मिळणार आहे। तुमच्याकडे फक्त 4 ते 5 दिवस शिल्लक राहिलेले आहे, म्हणून लक्षपूर्वक हे 4 नियम जाणून घ्या। बहिणींना पैसे येणार आहे, 4-5 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे। हा हप्ता सर्व बहिणींना सारखा मिळणार नाही। बघा काय म्हणाले आदित्यताई तटकरे, हा हप्ता सर्व बहिणींना एकसारखा मिळणार नाही। काही बहिणींना 2100 रुपये, तर काही बहिणींना 1500 रुपये, तर काही बहिणींना 0 रुपये सुद्धा मिळणार आहे, असं आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगून दिलं। आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं की 53 लाख बहिणी अपात्र झाल्याची चर्चा सुरू करण्यात आली आहे। 4 नव्या नियमानुसार पडताळणी आता होणार आहे। बघा ही पडताळणी कोण करत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे पडताळणी सुरू केलेली आहे। 4 नव्या नियमांचं पालन करणे गरजेचंच आहे, तुम्हाला करून घ्यावंच लागणार, त्याशिवाय तुम्हाला या योजनेचे पैसे दिले जाणार नाही। एप्रिलच्या हप्त्यासाठी 4 वेगवेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत, तुम्हाला याद्यासुद्धा मी दाखवतो। आता यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे बघा, एप्रिलच्या हप्त्याचे वेळापत्रक कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार। बघा सर्वात पहिला जो आहे एप्रिलच्या हप्त्याचे वेळापत्रक कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहे। एप्रिलच्या हप्त्यासाठी 4 नवीन नियम कोणते आहे, कोणत्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, कोणाला 1500 रुपये, कोणाला 0 रुपये आणि कोण अपात्र असणार आहे बघा, आणि कोण अपात्र आहे होणार आहे याची सुद्धा आपल्याकडे यादी आली आहे। मागचे राहिलेले हप्ते कधी मिळणार, सर्वात मोठा प्रश्न येतो की अजूनही बाकी महिलांना मागील राहिलेले हप्ते मिळालेले नाही, त्यांना आता मागचा हप्ता कधी मिळणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। 4 नियम कोणते आहे, कोण पात्र आहे, कोण अपात्र असणार आहे, मागचा हप्ता कधी मिळणार, या सर्व याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। आता 4 नियमांपैकी पहिला जो नियम आहे तो सर्वात प्रथम जाणून घ्या, मग तुम्हाला टोटल 4 नियमांबद्दल माहिती देतो। सर्वात पहिला जो नियम आहे इथं पाहू शकता, सर्वात प्रथम जो नियम आहे तो म्हणजे लाडकी बहिणींसाठी घेतलेला आहे, ठीक आहे। आता लाडक्या बहिणींना, ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना नवीन वर्षापासून म्हणजे आता 1 एप्रिल पासून 2100 रुपये मिळणार आहे। बघा पहिला जो नियम घेण्यात आलेला आहे, पहिला जो नियम आहे तो 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे, पण तोही 1 तारखेला तुम्हाला देण्यात येणार आहे। हा सर्वात प्रथम तुम्हाला बदल करण्यात आलेला आहे। आणि सोबतच दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। बघा इथं सुद्धा आपल्याकडे आर्टिकल आला आहे, दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। आता बहिणींना वाट पाहायची अजिबात गरज नाही, सर्व बहिणींना 1 तारखेला त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। आणि असा मेसेज देखील तुम्हाला येणार आहे, डिअर कस्टमर युअर पेमेंट गव्हर्नमेंट लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे, असा मेसेज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ठीक आहे। या निर्णयानंतर बघा, या निर्णयानंतर महिलांना पैशांची म्हणजे हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही, म्हणजे महिलांना पैसे किंवा हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही। केंद्र सरकारने याचा पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे। आता केंद्र सरकारने याला मंजुरी दिलेली आहे। सर्व
प्रथम लाडक्या बहिणींना पैसे वाटप करा, तेही 1च तारखेला, यापुढे तारीख बदल झालेली नसावी। 1 तारीख आली की संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप झाले पाहिजे। आता केंद्राने सुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला आहे, ठीक आहे। दुसरा निर्णय, आता दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे। दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे बघा, आता तो कोणता निर्णय आहे, तो म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांसाठी हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामध्ये त्यांनी काय घेतला निर्णय आपण पाहूया। अशा महिलांसाठी आता नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। बघा, आता या महिलांसाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे काय होणार की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळत नाही अशा महिलांना या नियमामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील। ते कसं होणार आहे, त्यासाठी त्यांनी एक नवीन पोर्टल सुद्धा तयार करण्यात आलेला आहे, ठीक आहे। आता म्हणजे बहिणींना आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। आता बहिणींना, ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नव्हता किंवा ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरूनही पैसे आलेले नाही अशा बहिणींना आता नवीन फॉर्म सुद्धा भरता येईल आणि नवीन पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे 1 जानेवारीपासून, ठीक आहे। 1 जानेवारीपासून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता, तुमच्यासाठी पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे, ठीक आहे। याचा फायदा कसा तुम्ही घेऊ शकता, याचा फायदा अशा महिलांना होणार आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा मिळालेला नाही। बघा, भरपूर अशा महिला आहेत, त्यांच्या कमेंट येतात की सर आम्हाला 1 रुपये सुद्धा आलेला नाही, लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा आलेला नाही, किंवा अशा महिला असतात त्यांना 3500 रुपये आले, बाकीच्यांना 1500 रुपये आले, अशा काही महिला आहेत। अशा महिलांसाठी हे पोर्टल ओपन करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुमचं काही दुरुस्ती करायची असेल, तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही तो रिसबमिट करू शकता, असं एक ऑप्शन येणार आहे पोर्टलवर आणि त्या पोर्टलद्वारे तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे, संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे 7500 आणि हा डिसेंबरचा 1500 रुपये, असं टोटल तुम्हाला पैसे जमा होणार आहे, ठीक आहे। आता सर्वांसाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ठीक आहे। आता तिसरा नियम आपण पाहूया की महिलांसाठी तिसरा नियम कोणता लागू केलेला आहे। तो तिसरा नियम जो लागू केलेला आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींसाठी आहे। तिसरा जो नियम आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी म्हणजे चक्की देण्याचा जो निर्णय होता तो आता मान्य झालेला आहे। आता केंद्र शासनाने, बघा, केंद्र शासनाने त्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे। म्हणजे सर्व महिलांना आचारसंहिता चालू असताना त्यांनी एक निर्णय घेतलेला होता की महिलांना पिठाची गिरणी म्हणजे घरकुट्टी जी म्हणतात तिला, चक्की, ते देण्यात येणार आहे। आता सर्व महिलांना देण्यात येणार आहे, फक्त त्यावर काहीतरी त्यांनी मान्यता नव्हती, पण आता मान्यता सुद्धा झालेली आहे। आता तुमच्यासाठी हा नियम लागू झालेला आहे की ज्या महिलांना, बघा, आता तुम्हाला जर चक्की मिळवायची असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल, तरच तुम्हाला चक्की देण्यात येणार आहे, ठीक आहे। ज्या महिलांना पिठाची गिरणीसाठी अर्ज केला होता, बघा, ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला न होता, बघा, पिठाची गिरणीसाठी ज्यांनी अर्ज न केला होता आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। बघा, सर्व लाडक्या बहिणींना घरोघरी चक्की मिळणार आहे। आता म्हणजे ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरलेला नव्हता, आता अशा महिलांना देखील नवीन फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे, नवीन पोर्टल ओपन करण्यात येणार आहे। पण ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी, ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना भरायची गरज नाही, त्यांना ऑटोमॅटिकली त्यांच्या घरपोच, जसे की आता एक किट वाटप चालू आहे भांड्यांची, तसंच तुम्हाला पिठाची गिरणीसुद्धा देण्यात येणार आहे। म्हणून बहिणींनी ताबडतोबपणे जसंही हा फॉर्म सुरू झाला लगेच पिठाची गिरणीसाठी अप्लाय करून द्या, जेणेकरून जसं तुम्हाला भांडे वाटप झाले तसंच तुम्हाला पिठाची गिरणीसुद्धा वाटप होणार आहे। असा तिसरा निर्णयाला सुद्धा मान्यता झालेली आहे। आता शेवटचा निर्णय पाहण्या अगोदर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चौथा नियम पाहू शकता तुम्ही। चौथा निर्णय आहे अन्नपूर्णा योजनेबाबत। आता अन्नपूर्णा योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, याला सुद्धा शासनाने मान्यता दिली आहे। आता जे अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते, बघा,
तुम्हाला आतापर्यंत अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते, आता ते वाढून 3000 करण्यात आलेले आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्यांना 2500 रुपये येत होते, आता अशा महिलांना 3000 रुपये देण्याचा त्यांनी ठराव केलेला आहे आणि 3000 रुपयेला सुद्धा मान्यता झालेली आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। फक्त गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचे आहे आणि तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असावा तरच लाभ मिळणार। फक्त तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते फक्त तुमच्या नावावर असणे गरजेचे आहे, म्हणजे महिलांच्या नावावर असणे गरजेचे आहे आणि अन्नपूर्णा योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला असावा। ठीक आहे, जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, म्हणजेच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा लाभ तुम्हाला दिला जातोय। 500 रुपयाची यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे अन्नपूर्णा योजनेचा यामध्ये। ठीक आहे, आता असं 4 नियम बदल करण्यात आलेला आहे। ठीक आहे, इथं लाडकी बहीण योजनेबद्दल असे महाराष्ट्र शासनाने नवीन नियम लागू झालेले आहे। ठीक आहे, महिलांसाठी या नियमांमुळे नक्कीच फायदा होईल। बघा, आता महिलांसाठी या नियमांचा नक्कीच फायदा होईल। या 4 जे नियम लागू करण्यात आलेले यांचा फायदा महिलांना होणारच आहे आणि या नियमांचं आणण्याचं कारण म्हणजे महिलांचं सशक्तीकरण वाढवण्यासाठी हे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, आता जे नवीन नियम लागू झाले आणि असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जी पण नवीन अपडेट येते महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात जी पण नवीन अपडेट येते सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।